शक्ती आणि आता अपराजिता देशातल्या 3 वेगवेगळ्या राज्यातली महिला सुरक्षा विधेयक। दिशा आंध्र प्रदेशातलं, शक्ती आपल्या महाराष्ट्रातलं आणि अपराजिता पश्चिम बंगालमधलं। आजच ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं अपराजिता विधेयकाला मंजुरी दिली आणि या विधेयकानुसार बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तर थेट फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे। कलकत्त्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारवरती टीकेची झोड उठली आणि या घटनेचे पडसाद देशभरात उमटले। त्यामुळे आता बलात्कार प्रकरणातले कायदे अधिक कठोर करण्याच्या दृष्टीने पश्चिम बंगालनं अपराजिता वुमन अँड चाइल्ड बिल पारित केलं। तर गेल्या काही दिवसांपासून आपण जर का महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत महिला अत्याचारासंदर्भातल्या। परंतु एकीकडे कोलकात्यामध्ये हे विधेयक पारित होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन होतं शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरात लवकर व्हावी यासाठीचं। देशमुख साहेबांनी ते बिल आणताना समाजातल्या गाव वाडी वस्ती ज्याला इंग्रजीत स्टेक होल्डर म्हणतात प्रत्येक स्टेक होल्डरचं मार्गदर्शन केलं। त्यांनी काय लादला नाही हा कुठला कायदा, त्यांनी सगळ्यांची विचारपूस करून अनेक महिने त्याच्यावर देशमुख साहेबांनी योगदान दिलं, काम केलं आणि त्याच्यानंतर शक्ती कायदा आला। एकनाथ शिंदे सुद्धा आमच्या कमिटीत होते। अगो बाई, एकनाथ शिंदेही त्यांच्या शिंदे सुद्धा आमच्या शक्ती बिल जे आम्ही केलं त्या कमिटीचे एक मेंबर होते। बदलापूर येथील घटना काही दिवसापूर्वी झाली। एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना कशा पद्धतीनं दाबता येईल, ही कशा पद्धतीनं दाबून ही लोकांसमोर आली नाही पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न शासनातर्फे झाला। कारण की ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती। तर अपराजिता विधेयकामध्ये बलात्कार प्रकरणातल्या पीडितेचा मृत्यू झाला तर थेट फाशीच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे। बलात्कार प्रकरणाचा तपास 21 दिवसांच्या आत करण्याचं बंधन असेल। 21 दिवसात तपास पूर्ण झाला नाही तर एक्सटेन्शन म्हणून फक्त 15 दिवसांचीच वाढीव मुदत मिळेल। पश्चिम बंगालच्या कायद्यामध्ये भारतीय न्याय संहितेपेक्षा थोड्या वेगळ्या तरतुदी सुद्धा पाहायला मिळतात। बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात भारतीय न्याय संहितेमध्ये 10 ते 20 वर्षांची किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे। तर अपराजिता विधेयकानुसार आता बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना नुसती जन्मठेप नाही तर त्यांच्या मृत्यूपर्यंत जन्मठेप सुनावली जाईल। त्या ॲसिड अटॅक प्रकरणातल्या दोषींना भारतीय न्याय संहितेनुसार 10 वर्षांची शिक्षा सुनावली जाते, पण अपराजिता विधेयकातली ही तरतूद मरेपर्यंत जन्मठेपेची असेल। आंध्र प्रदेशनी दिशा नावाचा कायदा पारित केला 2019 मध्ये या बलात्कारासंबंधीच। महाराष्ट्राने शक्ती नावाचा कायदा पारित केला 2020 मध्ये, पण अजून राष्ट्रपतींनी म्हणजे केंद्र सरकारने त्याला ॲसेंट म्हणजे परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे तो लागू झालेला नाहीये। आणि आपल्या ह्याच्यात कुठेही लिहिलेलं नाहीये की केंद्र सरकारने एवढ्या दिवसात किंवा एवढ्या महिन्यात परवानगी द्यावी। त्यामुळे हा जरी कायदा वेस्ट बेंगॉल सरकारने पारित केलेला आहे, हा वेस्ट बेंगॉल पुरताच असेल मर्यादित, पण त्याच्यासाठी राष्ट्रपतींचं म्हणजे केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे। तर पश्चिम बंगालनं पारित केलेल्या अपराजिता विधेयकामुळे आता महाराष्ट्रातही शक्ती कायद्याला अधिक शक्ती देण्याची मागणी जोर धरते। अपराजिता विधेयकाप्रमाणे शक्ती कायद्यातही कठोर तरतुदी करणं शक्य आहे का, याबद्दलही आम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांना विचारलं। माझं तर म्हणणं आहे की पूर्ण देशामध्येच हे लागू व्हायला पाहिजे ना। त्याच्यासाठी केंद्र सरकारने सगळ्या राज्यांबरोबर बसायला पाहिजे आणि एकत्र कायद्यात बदल करून तो पूर्ण देशात जर कायदा लागू झाला तरच त्याचा इम्पॉर्टन्स राहील। नाही तर राज्य आता हे कसं आहे, थोडं ह्याच्यात राजकारण पण असतं, कारण घटना घडून गेली मग आम्ही शहाणे होणार आणि मग आम्ही असे कायदे पास करणार। त्यामुळे ह्याला काही तसा अर्थ नाहीये जोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र बसत नाही आणि सगळ्यांचा व्ह्यू ह्याच्यावर एकच असू शकतो। त्यामुळे मग पूर्ण देशातच तो लागू व्हायला पाहिजे कायदा। तर 2012 साली आपल्या देशात निर्भया प्रकरण घडलं आणि कायदे आणखीन कठोर करण्याचा निर्णय झाला, पण त्यानंतर न गुन्हे घडायचं थांबलं न महिलांवरचे अत्याचार। महिला सुरक्षेसाठी कायद्यात अनेक बदल होतील, यापुढे सुद्धा होतील। नवीन विधेयक येतील,
पण या बदलांमुळे, विधेयकांमुळे समस्येचं मुळापासून निराकरण होईल का? तर दुर्दैवानं उत्तर नाही असंच मिळेल. त्यामुळे आता गरज कायद्यातल्या सुधारणेची नाही, तर लोकांची मानसिकता सुधारण्याची आहे. नाहीतर शक्ती, दिशा किंवा अपराजिता ताकद नाही, तर फक्त नावं बनून राहतील.